राम राम मित्रांनो, जर तुम्ही गावात राहत असाल तर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेलच. ग्रामपंचायत आहे तर त्याच्यामध्ये सरपंच, सदस्य आणि अतिमहत्त्वाचा सचिव असणारच. सचिव म्हणजेच ग्रामसेवक आणि ग्रामसेवकाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जिल्हा परिषदेने नियुक्त केलेला कर्मचारी असतो. याच्या संवर्गाचं नाव ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचा हा सचिव असतो. जे सरपंच सदस्य तुम्ही निवडून देतात त्यांच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेला माणूस म्हणजे हा ग्रामसेवक असतो आणि तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर पंचायत नावाची वेब सिरीज तुम्ही बघितलेली असेलच. फुलेरा नावाचं गाव आणि त्या फुलेरा गावामध्ये जो सचिव असतो त्या सचिवाची जी परिस्थिती त्या वेब सिरीजमध्ये दाखवलेली आहे तीच परिस्थिती तुमच्या गावामध्ये असलेल्या सचिवाची असते. तुमच्या गावाचा आणि तुमच्या विकासाचा जो अतिमहत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजे आहे सचिव म्हणजेच ग्रामसेवक. तुमच्या गावाचा विकासाचा तुमच्याशी प्रत्यक्ष संबंध येतो. बहुतेक ग्रामपंचायतचे सचिव जे आहे सध्याच्या काळामध्ये हे त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये विकासाची कामे करताना तुम्हाला आढळत नाही किंवा ते जास्त प्रकारे किंवा तेवढ्या प्रमाणात ते कामे करताना तुम्हाला दिसणार नाही. आणि याचं कारण जर तुम्ही शोधाल, मी तर शोधलेलंच आहे, तर मला काही गोष्टी आढळलेल्या आहेत. तसं विकासात्मक कामं करणे हे सचिवाचं काम नाही आहे. हे विकासात्मक कामे करण्याचं काम तुम्ही निवडून दिलेल्या सरपंच आणि सदस्यांचं आहे. पण आताचे सरपंच आणि सदस्य सगळेच नाही, काही, आणि मी सगळ्याच सचिवांबद्दल नाही बोलत आहे, म्हणजे जास्तीत जास्त ॲव्हरेज प्रमाणात आपल्याला दिसत आहे. मी त्या सचिवांबद्दल आणि सरपंचांबद्दल बोलत आहे. तर विकासात्मक कामे करण्याचं जे जबाबदारी असते ग्रामपंचायतची ती असते तुम्ही निवडून दिलेल्या सरपंच आणि सदस्यांची. पण आताच्या काळात जास्तीत जास्त सरपंच हे सचिवांवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे विकासात्मक कामे बघणे किंवा करणे हे कामसुद्धा सचिवांचं आता झालेलं आहे. तर का बरं सचिव काम करत नाही? पहिली गोष्ट सचिवाची महत्त्वाची आणि मुख्य कामे म्हणजे ती आहे कर वसुली, रेकॉर्ड लिहिणे, लिहिलेला रेकॉर्ड जतन करून ठेवणे, तसेच राज्य आणि केंद्र शासनाने ज्या योजना आखलेल्या आहेत किंवा तयार केलेल्या आहेत त्या गाव पातळीवर राबविणे हे मुख्य कामे आहे सचिवाची. आणखी पण काही कामे आहेत जी महत्त्वाची आहे, पण ही महत्त्वाची कामे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर ती महत्त्वाची कामे सोडून जे सचिव आहेत ते इतरच काम करताना आता सध्या आपल्याला दिसतात. ते दिसत नाही तर ते काम करण्यासाठी त्यांना बाध्य किंवा त्यांच्यावर बळजबरी केलेली जात आहे. दुसरी गोष्ट, जे विकासात्मक कामे, बांधकाम असेल, रस्ता असेल, नाली असेल, या प्रत्येक कामावर आजकाल तुमच्या गावामध्ये तक्रार होत आहे. माहितीचे अधिकार टाकत आहे. ह्या तक्रारी ज्या जास्तीत जास्त 90% प्रमाणामध्ये ह्या तक्रारी खोट्या आणि खोटे माहितीचे अधिकार असतात. हे तक्रारी आणि खोट्या माहितीचे जे अधिकार आहे हे का बरं टाकले जातात? तर हे खोटी तक्रार आणि खोटे माहितीचे अधिकार हे त्या सचिवाला ब्लॅकमेल करण्यासाठी टाकलं जातं. कारण सचिवांकडे आणि सरपंचाकडे हा आर्थिक व्यवहार असतो. तर एक फक्त तक्रारीचं पत्र देऊन अख्खे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सचिवांचे हे सचिवांची चौकशी लावतात. त्या तक्रारीचं प्रूफसुद्धा जोडलेलं नसतं. त्याच्यानंतर हे जे ब्लॅकमेलिंगचं काम असतं हे ब्लॅकमेलिंगचं काम तुमच्या गावातलेच मंडळी करत असतात. आणि या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेले सचिव तुमच्या गावात विकासात्मक कामे करण्याकडे दुर्लक्ष करतात, टाळत असतात. तिसरी गोष्ट, सचिवांचे वरिष्ठ अधिकारी जसे विस्तार अधिकारी, पंचायत असतं, गट विकास अधिकारी म्हणजेच BDO, हे लोक त्यांचा CR चांगला होण्यासाठी किंवा जिल्ह्यामध्ये आपली पंचायत समिती नंबर 1 येण्यासाठी सचिवांवर बळजबरीने बेकायदेशीर काही कामे करून घेतात. ना त्यांचा वर्क ऑर्डर असतो, ना त्याचा एस्टिमेट असते, ना त्याचा काय म्हणतात कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर किंवा ASTS काही झालेलं नसतं, तरी ते कामं त्यांना करायला लावतात. आणि जे
काही लोक असतात मग याच कामाला तक्रारी, खोट्या तक्रारी किंवा मग माहितीचे अधिकार टाकतात आणि मग त्याच कामामध्ये त्या सचिवांना तक्रारीत, चौकशीत आरोपी ठरलं जातं आणि त्यांच्यावर पैशांची रिकव्हरी होते. आता जास्तीत जास्त ह्या ज्या खोट्या तक्रारी आहे ज्याच्यामध्ये सचिवांना फसवलं जातं, तर हे त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचेच प्लांटेड माणसं जे आहे ते त्यांची तक्रार किंवा माहितीचा अधिकार टाकतात. त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम असतं की त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढायला पाहिजे, पण ते सुद्धा ते काही काढत नाही आणि त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य केले म्हणून असं कार्यवाही केली जाते. चौथी गोष्ट, राजकारणी लोक, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असेल, तुमच्या विधानसभेचा आमदार असेल, उपसरपंच असेल, सदस्य असेल, हे सचिवांकडून आर्थिक बेकायदेशीर कार्य करून घेतात की आम्ही बघून घेऊ काय होईल आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते. तर कारण त्यांना तर तिथे काम करावं लागतं आणि पाण्यात राहून आपण मगराशी वैर घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे सचिव ते बेकायदेशीर कामं करतात आणि याच राजकारण्यांना माहीत असतं की यांनी हे काम असं केलं आहे, त्याच्यामुळे तेच लोक त्या कामाची तक्रार करतात, चौकशी लावतात आणि त्या तक्रारीमध्ये, चौकशीमध्ये सचिव हे फसले जातात आणि त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयातून कार्यवाही केली जाते. पाचवी गोष्ट, सचिव जे आहे, आता सध्या सचिवालाच त्या गावातील विकासात्मक कामे करावी लागतात, त्याच्यामुळे त्याला लोकसहभाग मिळत नाही. कारण ज्या गावामध्ये तो काम करतो तो तर बाहेरून गावात आलेला असतो, बाहेर गावाचा तो व्यक्ती असतो, पण ज्या गावासाठी तो काम करतो त्यांना पाण्या पुरवठ्याची व्यवस्था, त्याच्यानंतर त्यांना रात्रीचे जे पथदिवे असतात ते सुव्यवस्थित चालवणे किंवा इतर ज्या योजना आहे त्या गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना, जसं घरकुल असेल काय असेल, हे मिळालं पाहिजे, याच्यासाठी तो काम करत असतो. पण काही असे कामे असतात जे फक्त एकट्या सचिवांकडून होत नाही किंवा ग्रामपंचायतीकडून होत नाही, तर त्याच्यासाठी त्यांना लोकसहभागाची आवश्यकता असते, पण हे लोकसुद्धा सहभाग करत नाही. आणि एखाद्या व्यक्ती जेव्हा त्या सचिवाची खोटी तक्रार करतो, तर त्या तक्रारीच्या विरोधामध्ये एकही माणूस किंवा एकही व्यक्ती त्या गावातील लोकसहभाग घेऊन पत्र देत नाही किंवा निवेदन देत नाही की नाही की हे केलेली तक्रार खोटी आहे किंवा त्या सचिवाचा पक्ष घेत नाही लोक की यांनी या प्रकारे कार्य केलेलं नाही आहे. तर त्यामुळे त्यांची मानसिकता अशी बनते की या गावासाठी व गावातल्या लोकांसाठी मी काम करतो, पण यांनाच गावात विकासाची कामे नाही पाहिजे, तर मला या गावात कामच नाही करायचं आहे, असे म्हणून तो फक्त त्या गावामध्ये बाबूगिरीचे काम करत असतो. सहावी गोष्ट जी सचिवांना काम करण्यापासून अडवते तर ती आहे इतर विभाग. जसं इतर विभाग झाले, उदाहरण महसूल विभाग, जास्तीत जास्त कृषी विभाग, हे मॅनपॉवर कमी असल्याच्या कारणे सांगून सचिवांकडून काम करून घेतात त्या क्षेत्रातील. आणि सचिव जरी करायला तयार नसले तरी त्यांच्या वरिष्ठ स्तरावरून ती जबरदस्ती केली जाते आणि त्यांच्या विभागाची कामे हे सचिवांकडून केली जातात किंवा करून घेतली जातात. आणि शोकांतिका ही आहे, ज्या प्रॉपर विभागाचे ते काम आहे ते काम तो विभाग करण्यासाठी सचिवांची मदत घेतो, पण जेव्हा सचिवांना गरज असते दुसऱ्या विभागाची तर एकही विभाग त्यांना मदत करत नाही, मॅनपॉवर नसल्याचे कारण सांगतात. आणि सचिवांकडे किती मॅनपॉवर असतं, तर सचिवांकडे मॅनपॉवर असते 1 किंवा 2 व्यक्ती जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये. एक तर त्याच्यामध्ये तो पाणी सोडण्यासाठीच दिवसभर काम करत असतो, तर त्याच्यामुळे एकच व्यक्तीचं मॅनपॉवर असते. जिल्हा परिषद विभागात सगळ्यात जास्त तक्रारी, चौकशी आणि रिकव्हरी कुणावर असेल तर तो संवर्ग आहे ग्रामसेवकाचा. ग्रामसेवक या संवर्गावर तक्रारी आणि चौकशी जास्तीत जास्त प्रमाणात आहे. ही रिकव्हरी त्यांच्या पगारातून होत असते आणि याच्यातले जे जास्तीत जास्त रिकव्हरी असते त्या सगळ्या खोट्या असतात. त्यांना पुरावे जे आहे ते पुरावे जोडलेले असतात, पण वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी त्या ग्रामसेवकावर त्याचा असलेला राग म्हणून जे त्याला दोषी ठरवलं जातं आणि त्याच्यावर रिकव्हरी केली जाते. आणि प्रॉपर पुरावे असूनही जर एखादी तक्रार निकाली काढायची असेल तर ते पुरावे देऊनही ते तक्रार निकाली काढण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. सचिवांकडे 1पेक्षा जास्त ग्रामपंचायती असतात
त्यांना एका ग्रामपंचायतीपासून दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे ट्रॅव्हल करावं लागतं, ग्रामपंचायतपासून पंचायत समितीपर्यंत ट्रॅव्हल करावं लागतं, मग ते कसल्याही प्रकारचं वातावरण असो. मोस्टली सचिव हे जे असतात सुरुवातीचा त्यांना आताच्या 3 वर्षाचा जो काळ असतो तो कंत्राटी पिरियड असतो आणि त्या कंत्राटी पिरियडमध्ये जर कोणत्या सचिवाने काही बेकायदेशीर त्याच्याकडून कृत्य झालं तर त्याला एकच शिक्षा होऊ शकते आणि ते म्हणजे त्याला नोकरीतून काढलं जाऊ शकते, त्याच्याशिवाय त्याला दुसरी कोणती शिक्षा नाही. तर हे 3 वर्ष आधी तर 6,000 रुपये मानधन मिळत होतं, आता 16,000 रुपये झालं. तर या तुटपुंज्या पगारावर त्यांना 3 वर्ष काढावी लागतात आणि स्थायी होण्यासाठी पण त्यांच्याकडून पैसे उकळले जातात की तुम्हाला आता परमनंट व्हायचं असेल तर तुम्हाला एवढे द्यावे लागतील, तेवढे द्यावे लागतील. जे सरळ काही जेव्हा सचिवांसोबत मी बोलत होतो तर त्यांनी तर सरळ सांगितलं की मला डेप्टी CEO पंचायतने परमनंट होण्यासाठी 50,000 रुपयाची मागणी केली आणि 3 वर्ष मी 6,000 रुपये महिन्याने नोकरी केली, आता ते 50,000 आणायचे कुठून. तर या प्रकारे काम हे जे आहे ते जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे. मोस्टली सचिव जे डिप्रेस दिसतात तुम्हाला, या सचिवांना जास्तीत जास्त सचिव जे आहे काम करत आहे तर त्यांना हाय BP, शुगर अशा ज्या आहे त्यांना बिमाऱ्या आहे, काही लोकांना कॅन्सरसुद्धा आहे. तर अशा परिस्थितीतही ते मन मारून तिथे काम करून राहिलेले आहे, कारण त्यांना त्यांचे अधिकार तिथे वापरल्या जाऊ देत नाही आहे. तर असा व्यक्ती जो की एक महत्त्वाचा घटक आहे ग्रामविकासामध्ये, त्याच्यावर एवढा सारा अन्याय होत आहे आणि तो त्या पदावर बसवलेला आहे आणि त्याच्यावर हे सगळे बेकायदेशीर कारवाया, तक्रारी आणि आर्थिक पिळवणूक त्याच्या वरिष्ठ स्तरावरून होत आहे. असा व्यक्ती जर तुम्ही ग्रामविकासाच्या महत्त्वाच्या पदावर बसवाल तर त्या ग्रामचा म्हणजे त्या गावाचा खरंच विकास होईल का, तर ही विचार करण्यालायक गोष्ट आहे. आणि का बरं त्यांना या सगळ्या बिमाऱ्या होत आहे किंवा रोग होत आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल. सचिव पण एक माणूसच आहे, तो तुमच्यासारखाच. जर तुम्ही एवढ्या प्रेशरमध्ये काम नाही करू शकत तर ते कसे करणार, तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला तुमच्या गावात विकासाची कामे होऊ द्यायची आहे की नाही होऊ द्यायची आहे. कारण शिक्क्याची फक्त एकच बाजू बघितली नाही पाहिजे, दुसरी पण बाजू बघितली पाहिजे. तुमच्या गावातील पटवारी असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, साधं पटवारीचं जर फेरफार घ्यायचा असेल 7/12वर तर तो पटवारी कितीतरी हजारोची मागणी करतात. तुम्ही गावातील व्यक्ती त्याला सरळ देऊन देता, एकही शब्द विचारत नाही. पण तेच तुम्ही 20 रुपयाचा दाखला घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जाता आणि ते 20 रुपयेसुद्धा तुम्ही द्यायला मागे पुढे बघता की एवढे रुपये लागतात का. ते 20 रुपये तो सचिव काही त्याच्या स्वतःच्या खिशामध्ये टाकत नाही, तर तो दाखल्याची पावती तुम्हाला देतो आणि तुम्ही त्या 20 रुपयासाठी त्याच्या आई बहिणीला शिवी देऊन तुम्ही चालले जाता. तर आता तुम्ही विचार करा की तुमची मानसिकता काय आहे, तुम्हाला खरंच तुमच्या गावाचा विकास करून घ्यायचा आहे की नाही करून घ्यायचा आहे, हे आता तुमच्यावर आहे. तुम्ही फक्त शिक्क्याची एक बाजू नका बघू, दुसरी पण बघा. राम राम मित्रांनो, आणि आजसाठी एवढंच.